मी प्रभाकर विनायक ब्रह्मे, माझे भाऊ, माझा भाचा, माझी सून यांच्या साक्षीने माझी पत्नी गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे हिच्याशी असलेले माझे संबंध सुवाकुक्षीने तोडत आहे असं जाहीर करतो। यापुढे मला हे नातं टिकवायचं नाही। तू मारे असं काय वेड्यासारखं बघतोय, असं का करतोयस असं? घ्या ते पेपर्स घ्या। उगाच काहीतरी फालतू सारखे विचार करू ना, वेड्यासारखे डिसिजन घेऊ नका। हे बघ, आत्ता या क्षणाला हे करून काय मिळणार आहे? अरे नाही, काही मिळणार नाहीच आहे यातून। उलट जे काही हातात आहे ना ते गमवून बसणार आहात तुम्ही। सगळं तर सुटून गेलं ना हातून। हे असं केल्याने किमान आयुष्यात काही गोष्टी तरी टिकून राहतील ना। गुलप्रीत, आपलं नातं ह्या घराच्या शांततेच्या, नियमांच्या, तत्वांच्या आणि सुखाच्या आड येईल याचा अंदाज मला कायमच होता आणि तो तुला मी कायम देत राहील। पण तू आदित्यने आणि सईने हट्ट केला, त्यांना आशा होती म्हणून मी हे पाऊल उचललं। शेवटी व्हायचं तेच झालं, पण ते इतकं झालं की आता मला नाही सहन होते। माझ्या कुटुंबाच्या आणि घराच्या आड येणारं आपलं हे नातं मला आता नाही राखता येणार। मी तुला घरात घेऊन सगळ्यांच्या समोर तू माझी बायको आहेस असं सगळ्यांना ठणकावून सांगावं अशी तुझी इच्छा होती। मी पूर्ण केली। आता ह्या कागदपत्रांवर सह्या करून तू माझी इच्छा पूर्ण कर। नाही गुलू, नाही, त्यांनी जी चूक केली आहे ती तू करायची नाहीये। गुलप्रीत मामी, ही चूक बंधू मामाला आयुष्यभर पोचत राहणार। ती करण्यात प्लीज तू त्यांची साथ देऊ नकोस। नाही नाही, ती साथ नाही देणार आहे, नाही ना देणार। तुझा विश्वास आहे ना तुझ्या प्रेमावर, आमच्यावर विश्वास आहे ना तुझा। प्लीज प्लीज गुलू, त्याच्यावर सह्या करू नको प्लीज। सगळं नीट होणार आहे बा, आम्ही करू ना सगळं। पटेल ते झालं तरी मी हे होऊ देणार नाही। एक मिनिट दादा मामा, बात थांबवा आता हे सगळं। जे बरोबर आहे त्याला बरोबर आणि जे चूक आहे त्याला चूक म्हणा। हा सगळा इगो आणि हट्ट आहे ना तुमचा, तो सोडा आता तरी। तुमचा भाऊ सुद्धा तेच करतोय जे तुम्ही केलं, पण म्हणून ते बरोबर आहे असं नाही। गुल्लू आणि सिंधू मामी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे।
करताय तिच्यावर? आणि हे सगळं घडत असताना तुम्ही शांतपणे समोर बसून आहात. तुम्हाला काहीच वाटत नाहीये ना याचं? कुठे गेला हो तुमच्यातला तो योग्य डिसिजन वगैरे घेणारा माणूस? कुठे गेले सगळे नियम? या घराबद्दल असणारं प्रेम कुठे आहे तुमचं? दादा मामा वेळेत या सगळ्या गोष्टी थांबवा, नाहीतर हे घर पुन्हा कधीही सुखात राहणार नाही. दादा मामा तुम्ही एकदा हे लो जी, कर दी सही। टूट गया रिश्ता। हो गई गुलप्रीत अलग। ये मत समझना कि ये कागज का टुकड़ा मुझे आपके भाई से और आपसे जुदा कर देगा, क्योंकि मेरी मांग में सिंदूर प्रभाकर ब्रह्मे के नाम का ही सजेगा। मेरे नाम के आगे प्रभाकर ब्रह्मे का ही नाम लगेगा, और दिल में जो प्यार है वो 14 साल से मिट नहीं पाया है, वो ये कागज का टुकड़ा नहीं मिटा पाएगा। आज से आगे मैं इनके सामने कभी नहीं आऊंगी। मेरा मुंह तो क्या, मेरी परछाई भी इनके सामने से नहीं गुजरी। लेकिन ये मत समझ लेना कि मैं इन्हें या इस घर को भूल जाऊं। 14 साल से बिताई हुई हर हसीन याद, आप सबके साथ बिताया हुआ हर अच्छा पल याद करते करते मैं बची कुछ जिंदगी खुशी खुशी गुजारूंगी। बिल्लू को भी इसी घर के संस्कार देकर अपने पैरों पे खड़ा करूंगी, आप सबके बिना। मुझे पता होता कि इस घर को एक दूसरे से बांधे रखने के लिए मेरी नहीं, इस कागज की जरूरत है, तो मैं कब का इसे खुशी खुशी साइन कर देती। पर कोई बात नहीं, अब कर दी साइन। अब आपको डरने की जरूरत नहीं दादा। मैं आपकी बीवी सिंधु की तरह इस घर पे हक जमाने के लिए इस घर के चौखट पर नहीं आने वाली। हाँ, दिल की थोड़ी अच्छी हूं, बस इतनी सी बात जान लो आप सब, यही मेरे लिए बहुत है। चलो, काफी बातें हो गई, अब जाती हूँ। जाते नाही, येते म्हणावं। बंधू मामा, बंधू मामा, बंधू मामा, काय होतंय तुम्हाला? बंधू मामा, सही का पाणी आण ना प्लीज। बंधू मामा, बंधू मामा, बंधू मामा, अगं तू तापाने फणफणलाय। काय? काय काय? बंधू मामा, ऐका ना, सगळं सगळं नीट आहे, काही झालं नाहीये। आपण गुल्लू आणि बिल्लू दोघांनाही इकडे बोलवून घेऊया।
लगेच फोन करून बोलवून घेते मी त्यांना. आणि बिल्लूला पाहिलं की दादा मामांना काही राग वगैरे राहणारच नाही, एका क्षणात विसरून जातील तिचं घरात. त्यांना ना आपण परत सगळ्याचा नीट विचार करायला लावूया. ते करतील, आपण त्यांना करायला लावूया, सगळं नीट होईल. पण मामा फक्त एकदा प्लीज बोला ना, काय ते काही नाही होणार, खरंच काही नाही होणार. संपलंय, सगळं संपलंय. असं का बोलताय तुम्ही? मला माहिती, मी ओळखतो बिल्लूला. ती आता मला कधीच दिसणार नाही. जीव गेला तरी ती तिचं तोंड मला दाखवणार नाही. या घराला त्यागाचा शाप आहे. त्यातून आता कोणाची सुटका नाहीये, कोणाचीच नाहीये. त्या त्यागापासून मला बोलायचंय तुझ्याशी. जे करतोयस ते 2 मिनिट बाजूला ठेवतोस का? मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मला माहितीये तुला माझ्याशी काय बोलायचं. काय? हेच ना की दादा मामा माझं चुकलं, तुझं बरोबर आहे. माझ्या आधी लक्षात नाही आलं. बंधू मामासारखी माफी वगैरे मागायची असेल तुला. तू जे काय म्हणतोस ते तुझं बरोबर होतं. माझ्या आत्ता लक्षात येते ते, हो की नाही? कुठल्या भ्रमात जगतोयस तू दादा मामा? अजून किती दिवस स्वतःचे गैरसमज कुरवाळत बसणार आहेस आणि स्वतःचं खरं करून खुश राहणार आहेस? कुलप्रीत मामी गेल्या गेल्या बंधू मामा तिथल्या तिथं कोसळला. शुद्ध हरपलीये त्याची, तापाने फणफणलाय तो. त्याच्या तोंडून फक्त गुलप्रीत मामी आणि बिल्लूचंच नाव येते आणि तुला वाटतं त्याला पश्चाताप होतोय? त्याला पश्चाताप होत असेल ना तर तो या गोष्टीचा की तुमचा विचार करून त्यांनी स्वतःचं लग्न मोडलं. कळत नाहीये तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप कधी होणार आहे रे? झालं तुझं बोलून, झाली आग ओकून. बंधू बेशुद्ध पडला, तू तापाने फणफणलाय, त्याला काही मी जबाबदार नाही. त्या बाईने 2 दिवस त्याची नीट काळजी घेतली नसेल. आजूबाजूला जे काही सध्या घडतंय त्याचं त्याला टेन्शन आलं असेल, बीपी वाढलं असेल, म्हणून असं झालंय. नाही तर ह्याच्या आधी तो काही आम्हा सख्ख्या भावांबरोबर इकडे राहिलेला नाही का? घरातली भांडणं, माझा राग त्यांनी आधी बघितलेलं नाही. मग आधी कसं नाही झालं हे सगळं? उगाच माझ्यावरती वाटेल ते आरोप करू नकोस. आवळा बसायला, फांदी मोडायला एक गाठ पडली, दुसरं काय नाही. सध्या त्याची ग्रहदशाही ठीक नाही. आणि हे बघ, तापात ग्लानीमध्ये माणसं कधी कधी काहीतरी बरळतात. लहानपणी ताप आला होता तेव्हा पिंट्याने ब्रह्मदेवाशी गप्पा मारत होता. तेव्हा बंधूच्या आत्ता ह्या तापातल्या बरळण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाहीये. डोक्यावरती थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या, औषधं दिली की वाटेल बरं. आणि त्याला जो आतून त्रास होतोय त्याचं काय? आपल्या बायकोचा मुलाचा विसर पडावा म्हणून आहे का एखादा काढा त्याला द्यायला? काय काय औषध काय त्यासाठी? वेळ वेळ हे रामबाण औषध आहे. याचं काय? जसा काळ जाईल तसं तो बरा होईल आणि तूही बरा होशील. दादा मामा तू नेहमीच का कोरडा आणि क्रूर कसा वागतोस रे? मी कोरडा असेन पण मी क्रूर नाहीये. कारण मी वस्तुस्थितीचं भान ठेवून वागतो. तुमच्यासारखा मनानी नाही, मेंदूनी विचार करतो. रडगाणी गात बसत नाही तुमच्यासारखा, म्हणून तुला तसं वाटत असेल. आणि आता प्रश्न राहिला त्या गुलप्रीत बाईंचा. तर मला खात्री आहे की बंधू इकडे तिच्या नावाने कितीही गळे काढत असला ना तरी ती जिकडे कुठे असेल तिकडे सुखात असेल, व्यवस्थित असेल. नाहीतर मला सांग ना की इतक्या
धाडकन त्या डिव्होर्स पेपरवरती कुणी बाई सह्या करेल का? नाही, मला विचाराल तर हे नातं तिच्याकरता फक्त एक सोय आहे. झाली तर झाली, नाही तरी हरकत नाही. दादा मामा, तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. तुझ्या अहंकारामुळे, तुझ्या इगोमुळे, तुझ्या आडमोठेपणामुळे ना तू बाकीच्यांना समजून घेण्यात कमी पडतोय. एक दिवस सगळे तुला समजून घेणं बंद करतील दादा मामा. कडेलोट होईल सगळ्यांचा आणि मग पस्तावशील. बंधू मामा ऐका. बंधू मामा प्लीज झोपा. बंधू मामा प्लीज झोपा तुम्ही. आपल्याला बरं व्हायचंय की नाही? लवकर मग झोपायला हवं ना, आराम करायला हवा. बिल्लू म्हणून काय ग, कसा आहे तो? तूच बघ. बिल्लू कुठे? 103 ताप आहे रे त्यांना, उतरतच नाहीये. ती फार बरी कंडिशन नाही आदित्य. त्याने जीवाची तगमग जरा कमी केली तर उतरेल ना. त्यांनी आराम करायला हवाय. तोच तर करायचा नाहीये त्यांना. सतत तोंडात फक्त गुल्लूचं नाव आहे. मध्येच उठतायत, तिला भेटायचं म्हणतायत, शोधायला. आदित्य मला वाटतं आपण तिला, मलाही तेच वाटतं, मी बोलवून घेऊ तिला इथे. दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही. तू तिला फोन कर आणि जशी आहे जिथे आहे तिथून बोलून घे. पुढचं काय करायचं ते ठरवू आपण. नहीं, अब मुझे फोन मत कर. अब मैं तेरी बातों में नहीं आने वाली. अब तुझसे, प्रभाकर से और पूरे ब्रह्मे खानदान से मैं नाता तोड़ चुकी. अब उस घर से मेरा कोई वास्ता ही नहीं है. काय झालं? काय हवंय? बंधू झोपलाय. पण आता कसा आहे बंधू? मजेत. असं काय बोलतोयस? आम्हाला काळजी वाटली म्हणून आलो ना आम्ही भेटायला. आत्ता काळजी वाटते? आता आठवण येते? चक्कर येऊन पडला, तापाने फणफणलाय आणि आत्ता लक्षात येतंय तुमच्या की त्याला त्रास होतोय. त्याच्या या अवस्थेला या घरातला प्रत्येक माणूस कारणीभूत आहे. मी सुद्धा. आपण जर योग्य वेळी योग्य तो स्टँड घेतला असता ना तर ही वेळच आली नसती. नाही, तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण आता अशी वाईट वेळ समोर आली आहे. अशाही आम्ही आमच्या भावापासून लांब नाही राहू शकत. हा, मग आम्ही जाऊ का बंधूला भेटायला? चल भाई. एक मिनिट. कुठे चाललंय? माझं ऐका, असं प्रत्येक बाबतीत हळवं होण्याची गरज नाही. माझं ऐका, त्याच्या नादी लागू नका. अरे दादा, आम्ही फक्त भेटायला आलो होतो त्याला. तेवढंच असेल तर ठीकच आहे, पण बेशुद्ध असतानाही तो त्या बाईचं नाव घेतोय ते ऐका. आणि अरे दादा, काय बोलतोयस तू? त्याची अवस्था तरी बघ. मग ठीक आहे ना, त्याला औषध देऊया ना आपण. पण त्याच्या आणि तुमच्या डोक्यात भलते सलते विचार भरून घेऊ नका. तरी तो
भलत्याच दिशेला उडला जाईल. नाही पण नको, तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊच नका. चला तुम्ही. काय माझा घरातल्या कोणावरतीच विश्वास राहिलेला नाही. होईल तो उद्यापर्यंत बरा होईल, बघू आपण. चला चला, या या, चल पिंट्या, चला.